नमस्कार. बालभारती कथा विश्व पुस्तक 3. या पुस्तकातील छान अशी कथा. ईद मुबारक. सूर्य मावळला. सलीम आपल्या घराच्या गच्चीवर गेला. गच्चीत उभा राहून तो आकाशाकडे पाहत राहिला. त्याची नजर चंद्रकोर शोधू लागली. तो एकटक बघत राहिला. काही वेळ गेला आणि एकाएकी त्याने आनंदाने टाळी वाजवली. मोठमोठ्याने हाका मारून अम्मी आणि दादी यांना बोलावले. समीरच्या हाका ऐकताच त्या दोघीही लगबगीने वर आल्या. सलीमने त्यांना चंद्रकोर दाखवली. ती पाहून त्यांना फार आनंद झाला. चंद्राकडे बघत त्यांनी दुआ मागितली. चंद्रदर्शन झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी ईद साजरी होणार होती. सलीमच्या घरातही ईदची तयारी झाली होती. सलीमची तर चंगळच होती. नवा सदरा, नवी इजार, नवे मोजे, नवे बूट, सारे काही नवे. त्याच्या वडिलांनी दीदी आणि अम्मी यांच्यासाठी नवे कपडे आणले होते. ईदचा दिवस कधी उगवतो असे सलीमला झाले होते. भल्या पहाटेच सलीम खडबडून जागा झाला. अब्बा, अम्मी आणि दीदी अगोदरच उठले होते. सगळ्यांच्या आंघोळी झाल्या. नवे कपडे घातले. सर्वांनी अत्तर लावले. डोळ्यात सुरमा घातला. सलीम वडिलांबरोबर ईदगाहमध्ये निघाला. नमाज पढण्यासाठी सगळे मुस्लिम बांधव ईदगाहमध्ये जमले होते. थोड्याच वेळात शांतता पसरली. नमाज झाली. सगळ्यांच्या कल्याणासाठी परमेश्वराला दुआ मागितला. ईदची ही नमाज संपल्यावर सर्वजण एकमेकांना भेटून ईद मुबारक म्हणू लागले. शुभेच्छा देऊ लागले. अब्बा आणि सलीम आपले नातेवाईक आणि इष्टमित्र यांना भेटून घरी परतले. सलीमने आपल्या गुरुजींना आणि मित्रांना ईदसाठी घरी बोलवले होते. तो त्यांचीच वाट बघत होता. ते येताना दिसताच त्याला आनंद झाला. गुरुजी आले असे त्याने अब्बांना सांगितले. पुढे होऊन अब्बांनी त्या सर्वांचे स्वागत केले. गुरुजींबरोबर त्याच्या वर्गातील संजय, रमेश, सरिता हे मित्रही आले होते. आल्या त्या सर्वांनी सलीम आणि त्यांच्या घरच्या मंडळींना ईद मुबारक असे म्हणून शुभेच्छा दिल्या. सगळे बैठकीवर बसले. लगेच सलीम पुढे झाला. त्याने सर्वांना अत्तर लावले. सलीमचे अब्बा बोलले, बरोबर आहे. शीरखुर्मा हा रमजान ईदचा खास पदार्थ. हे ऐकून रमेश म्हणाला, म्हणजे आम्ही गणेश चतुर्थीला मोदक करतो तसा हा तुमचा खास पदार्थ दिसतो. सगळ्यांना समजून सांगत गुरुजी म्हणाले, वेगवेगळ्या सणाला वेगवेगळे पदार्थ करतात. जसा रमजान ईदला शीरखुर्मा करतात तसा नाताळात केक बनवतात. सरिताने विचारले, पण रमजान ईद हे नाव कशावरून पडले? खुलासा करत अब्बाजान म्हणाले, रमजान हा आमचा उपवासाचा महिना. या महिन्यात आम्ही उपवास करतो. त्याला रोजा म्हणतात. हे रोजे फार कडक असतात. हा महिना संपतात चंद्रदर्शन झाले की दुसऱ्या दिवशी आम्ही ईद साजरी करतो. हीच रमजान ईद. सरिता म्हणाली, ईद म्हणजे मग सण का? अब्बा म्हणाले, अर्थात. एवढ्यात शीरखुर्मा घेऊन पुन्हा अम्मी आल्या आणि म्हणाल्या, हे काय? खायचं सोडून तुम्ही सगळे बोलतच बसलात. शीरखुर्मा घ्यानं. आग्रह करून त्यांनी प्रत्येकाला शीरखुर्मा वाढला. गप्पा गोष्टी करत सगळेजण शीरखुर्मा खाऊ लागले. एवढ्यात आणखीन काही मंडळी आली. तसेच आटोपते घेऊन गुरुजी व वर्गमित्र जायला उठले. निरोप घेण्यापूर्वी त्यांनी पुन्हा एकदा ईद मुबारक असे म्हणून शुभेच्छा दिल्या. ईद मुबारक. छान अशी कथा, छान असा धडा. आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. त्यापैकी त्यांचे सणही असतात. जसे दिवाळी, गणेश चतुर्थी, दसरा, ख्रिसमस, तसेच ईद असे वेगवेगळे सणही आपल्या भारत देशात साजरे केले जातात. छान असा धडा. ईद मुबारक. कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. धन्यवाद.